UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचार तोफा थंडावल्या। 20 तारखेला 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान, तर 23 तारखेला महाराष्ट्राचा महानिकाल। शिंदेला लाईट घेणाऱ्यांनी खुर्चीत गायब झाली। घरात बसून काम करणाऱ्यांना घरीच बसवा। प्रचार रॅलीतून मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। आपलं सरकार सुरळीत सुरू असताना पाडलं 2.5 वर्षांपासून न्याय मिळत नाही। आता जनतेच्या दरबारात उतरलोय, उद्धव ठाकरेंची भावनिक साथ। गद्दार घरात बसलाय, ज्यानं पक्षाची गद्दारी केली। राज ठाकरेंकडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख। जिथे उद्धव ठाकरे आहे तिथे भाजपानं A टीम B टीम कामाला लावल्या। महाराष्ट्राचा घात करणाऱ्यांना गुजरात नवनिर्माण सेना साथ देणार। उद्धव ठाकरेंचा भाजपसह राज ठाकरेंवर हल्लाबोल। धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊनच दाखवावा। उद्धव ठाकरेंना धर्मयुद्ध नाही तर जिहाद शब्दप्रिय। दंगलींना प्रोत्साहन देत असल्याच्या ठाकरेंच्या आरोपाला फडणवीसांचं उत्तर। आमचा रंग भगवाच, आम्ही अजित पवारांनीही भगवा करू। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। एक है तो सेफ हेचा नारा अजितदादांना मान्य असल्याचा दावा। माझ्यावर फक्त बारामतीची नाही, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी। 8व्यांदा विधानसभेत पाठवा, बारामती देशात 1 नंबरचा तालुका करतो। सांगता सभेत अजितदादांचं आवाहन। बारामतीचं नाव काढलं की पवार नाव येतं, ही परंपरा चालू ठेवण्यासाठी युगेंद्रला निवडून द्या। युगेंद्र पवारांच्या पेक्षाही जोमानं कामाला करेल, शरद पवारांकडून विश्वास व्यक्त। पवार स्वाभिमानी, कधीही भाजपसोबत गेले नाही, मला संधी द्या, पवारांच्या पावलावर पाऊल टाकेल। युगेंद्र पवारांचं मतदारांना आवाहन। तर तेच ते चेहरे बघून जनता वैतागली म्हणा, अजितदादांवर टीका। बारामतीत दोन्ही पवारांच्या सांगता सभेला कुटुंबीय उपस्थित। अजित पवारांच्या सभेला आई आशाताई पवारांची हजेरी, तर शरद पवारांच्या सभेत पत्नी प्रतिभा पवारांकडून प्रचार। प्रतिभा काकी माझ्या आईसारख्या। टेक्सटाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पाटला पवारांना चढवल्याच्या घटनेवर अजित पवार थेटच बोलले। इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवू नका म्हणत शरद पवार गटावर टीका। निकालानंतर काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती। DK शिवकुमार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी। निकालाच्या दिवशी मुंबईत येणार असल्याची माहिती। तुमच्या लाडकी बहिणीची अवस्था बघा। महायुती सरकारच्या काळात 2 वर्षात 67,351 महिलांवर अत्याचार, 64,000 महिला बेपत्ता। शरद पवारांचा लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला। अदानींना सेफ ठेवण्यासाठीच मोदींचा एक है तो सेफ हेचा नारा। मोदी अदानींचा फोटो दाखवत राहुल गांधींची टीका। धारावीच्या जमिनीसह छोट्या उद्योगांवर अदानींचा डोळा असल्याचा आरोप। एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है। UPA सरकारच्या काळातच अदानींना अनेक प्रकल्प। काँग्रेसच्या फोटोंना भाजपकडून खोटं उत्तर। 5-6 हजारांच्या फरकानं पराभव नसतो, पण तुमची नजर लागली आणि खासदाराऐवजी मी आमदार झाले। बीडच्या परळीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। स्वयंघोषित महाराज कालीचरण मुंबईतील मराठा मोर्चाची खिल्ली। जरांगी म्हणजेच हिंदुत्व तोडणारा राक्षस असल्याची टीका। डोक्याला वाकडी तिकडी टिकली लावल्यानंच तुम्ही धर्माचे रक्षक होत नाही। कालीचरण यांच्या टीकेनंतर जरांगींचा पलटवार। रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर। लग्नानंतर झालेल्या वेदना सांगताना भाऊ। कन्नड मतदारसंघात पती हर्षवर्धन जाधवांविरोधात संजना जाधव यांना। कोस्टल रोडचं 93% काम पूर्ण। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वंद्रे वाहतूक प्रवाशांसाठी खुलं होणार। पाऊण तासाचा प्रवास अवघ्या 12 मिनिटात। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।